दमनार गाव आहे साक्री तालुक्यातलं आणि दमनार गाव हे नंदुरबार लोकसभा मतदारसंघात येतं आणि वर्षांवर्षापासून दमनार गावामध्ये मी सुद्धा मागे सुद्धा आली होती एक दोनदा आणि त्यावेळेस सुद्धा माझं निदर्शनास आलं होतं किंवा लोकांनी सुद्धा सांगितलं होतं आज 10-10 वर्ष जर कोणी खासदार म्हणून निवडून येत असेल आणि एकदाही तुमच्या दमनार गावाला भेट देत नसेल तर किती मोठं हे दुर्दैव आहे। आपण जो मतदानाचा अधिकार वापरतो निवडून देतो लोकांना आणि ते निवडून दिलेला प्रतिनिधी जो लोकांसाठी आलेला असतो निवडून लोकांच्या मुळे आलेला असतो मतदार राजामुळे तो निवडून येतो आणि तो जर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा लोकांच्या मागण्या गंभीरतेने घेत नसेल तर अशा उमेदवाराला आपल्याला खुर्चीवरून खाली सुद्धा खेचता येतं आणि चांगल्या उमेदवाराला संधी देऊन त्याला आपल्याला निवडून सुद्धा देता येतं। तर अशा पद्धतीने जर कोणी कार्य करत असेल आज मी सर्वसामान्य महिला आहे सर्वसामान्य महिला असताना मी अनेक सर्व आदिवासींचे प्रश्न बहुजनांचे प्रश्न तसेच महिलांचे प्रश्न आणि सर्वात मोठा दारूबंदीचा प्रश्न घेऊन मी ही निवडणूक लढवायला घेतलेली आहे आणि आपल्या या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील सर्वात मोठा आदिवासी टोकरे कोळी ढोर कोळी मल्हार महादेव कोळी समाज असताना त्या समाजावर गेल्या 40 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आपल्या या मतदारसंघात देखील खूप मोठा अन्याय होतोय। आपल्या पोरांना प्रमाणपत्र भेटत नाही व्हॅलिडिटी भेटत नाही त्याच्यामुळे शिक्षण होत नाही हा खरा मुद्दा रोषाचा आहे आपल्या आदिवासी टोकरे कोळी जमातीचा आणि या रोषामुळे सर्व आदिवासी टोकरे कोळी ढोर कोळी मल्हार महादेव कोळ्यांचा संताप या प्रशासनावर आहे संताप या सरकारवर आहे आणि त्याच्यामुळे त्याचं प्रतिनिधित्व असलेले आदिवासी मंत्री विजयकुमार गावित आपल्या महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री आहेत त्याचप्रमाणे त्यांची मुलगी खासदार आहे आदिवासींची आणि ती देखील आणि बेटी आणि बाप लेकी हे दोघं जण कोणत्याही प्रकारचे प्रश्न आदिवासी टोकरे कोळ्यांचे असो का आदिवासींचे असो किंवा गोरगरिबांचे असो का बहुजनांचे असो एकाच्याही मदतीला किंवा एकाचे प्रश्न हे सोडू शकत नाही। तर नक्कीच आपल्याला मी हात जोडून विनंती करते मी एक सर्वसामान्य महिला मतदार आहे आणि सर्वसामान्य महिला उमेदवार झालेली आहे तर नक्कीच चांगल्या उमेदवाराला आपण मतं द्या एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती आहे। तुमचं एकही मत वाया जाऊ नका तर नक्कीच आपला विजय निश्चित आहे 100% विजय निश्चित आहे। तुम्हाला ही शाश्वती देते मी निवडून आल्यानंतर महिलांसाठी आदिवासी टोकरे ढोर मल्हार कोळींसाठी तसेच समस्त आदिवासी बांधवांसाठी